तुम्ही काढली आणि तिची अंमलबजावणी तुम्ही करत नाही आहेत. म्हणजे राज्यपाल पद अस्तित्वात आहे, विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, तरीही तुम्ही अंमलबजावणी करत नाहीत. म्हणजे राजपत्रित तुम्ही अधिसूचना काढली, त्याचा अपमान करायचा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? एवढा मोठा करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला, यांची नाराजीची लाट सरकार कशी अंगावरती घेऊ शकतं आणि खोटे गुन्हे दाखल करून लोकांना देवेंद्र फडणवीस साहेब कसे उतरू शकतात? तुम्ही म्हणता लोक समाधानी आहेत. राज्यात मी बघतोय कोणी समाधानी नाही 10%वरती. नाही, मुख्यमंत्री आता एबीपी माझाशी बोलताना असं म्हणाले की आम्ही जे आरक्षण दिले ते सुप्रीम कोर्टात टिकेल आणि मराठा समाज त्याच्यावरती समाधानी आहे. तेच विचारतोय मी सुद्धा ना, समाधानी आहे का? फडणवीस साहेबांची भाषा शिंदे साहेब आता बोलायला लागले. पूर्वी 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर विश्वास ठेवून मराठा समाजानं त्यांना वेळ दिला होता 6 महिन्याचा. आज ते असं आम्हाला उलटं बोलायला लागलेत आम्हाला, म्हणजे त्यांचा मान सन्मान केलेला असताना शिंदे साहेबाचा, की जर कुणी लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग सरकारने मर्यादा सोडल्यावर मराठे कसं करेक्ट कार्यक्रम करते ते आता बघा.